जर तुम्हाला हे एडिट करायचं असेल, इमेजेस बनवायचे असतील, एडिट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ते इझिली एडिट करू शकता. तर जसं ही पहिली इमेज आहे, याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं राईट, तर तुम्हाला इथं एडिटचं ऑप्शन येईल, एडिट इमेजचा राईट. जनरेट करू शकता, लेआउट करू शकता, लेआउट चेंज करू शकता. हे जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट पूर्ण चेंज करू शकता. त्याचे हेडिंग्स, कलर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता राईट. हे माईट बी माझ्याकडं जे क्रेडिट्स आहेत ते कमी असल्यामुळं कमी स्लाइड्स क्रिएट झाले असतील. जर तुम्ही ह्याला प्रेझेंटेशन मोडमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला हे प्रेझेंटेशन दिसून जाईल. बघा, म्हणजे अगदी सुंदर टेक्स्ट वगैरे किंवा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला इथं त्यानं बनवून दिलेल्या आहेत राईट. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये गेलात, सो पूर्ण प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा ज्या गोष्टी तुम्ही स्लाइडमध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्या पूर्ण तुम्हाला इथं दिसून जातील. या पद्धतीनं तुम्ही गॅमा AI किंवा नॅपकिन AIचं यूज करून खूप छान प्रेझेंटेशन व्हिडिओ बनवू शकता आणि इवन दो पिच डेकसुद्धा बनवू शकता. या सगळ्या गोष्टीसाठी किंवा या पद्धतीचे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची इच्छा आहे. पण हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. यासारख्या अनेक व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो व्हिडिओ बनवण्यासाठी जी खूप मेहनत असते, पण आपल्या मराठी माणसांना, मराठी लोकांना, मराठी बिझनेसमॅनना, मराठी स्टुडंटला ह्या व्हिडिओचा यूज झाला पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीचा आणि मला वाटतं की तो हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही सगळेजण मला मदत कराल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.